नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत आहे। पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असून 70 गावांसह 466 वाड्या वस्त्यांवरील 1,42,000 लोकसंख्येला 60 टँकरनी पाणी पुरवठा केला जातोय। मार्च अखेर 169 टँकर सुरू करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। चारा टंचाई भीषण असली तरी छावण्या अथवा चारा डेपोची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे। राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी सवलती सुविधांकडेही कानाडोळा केला जात असल्याचं चित्र आहे। जिल्ह्यातील बहुतांशी पावसानं पाठ फिरवल्यानं दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। वाढत्या पाणी टंचाईनं जिल्ह्यातील बहुतांशी गावांवर दुष्काळाची छाया गडद झाली आहे। पाण्याअभावी हातातोंडाला आलेली पिकंही वाया गेली आहेत। राज्य शासनानं जिल्ह्यातील 5 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे। 50 पेक्षा कमी आणेवारी असलेली तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि आटपाडी तालुक्यातील 246 गावांचा समावेश आहे। तो अहवाल शासनाला पाठवण्यात आला होता। दुष्काळी स्थिती वाढू लागली असल्यानं शासनाकडून गांभीर्यानं घेण्यात आलं होतं। दुष्काळ सदृश आटपाडी तालुक्यात सर्वात कमी 31% पाऊस झालाय। जतमध्ये 56%, कवठेमहांकाळमध्ये 65%, खानापूरमध्ये 80%, तासगाव 54%, पलूस 92% आणि कडेगाव तालुक्यात 106% पावसाची सरासरी आहे। मिरज पूर्व भागाला दुष्काळाचे झटके सहन करावे लागत आहेत। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्यानं टँकर सुरू करण्याच्या मागणीत वाढही होत आहे। सध्या 70 गावे 466 वाड्या वस्त्यांवरील 1,42,000 लोकसंख्येला 60 टँकरनी पाणी पुरवठा सुरू आहे। जत तालुक्यातील 30 गावांना 32 टँकरनं पाणी, आटपाडीतील 22 गावं 16 टँकर, खानापूर 6 गावांना 5 टँकरने, तासगावमधील 3 गावांना 1 टँकरने तर कवठेमहांकाळमधील 9 गावांना 6 टँकरनं पाणी दिलं जात आहे। पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी खासगी 89 विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत। मार्च अखेर 169 टँकर सुरू करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय। पश्चिम भागातून ऊसाचे वाडे मागवले जात आहेत, परंतु जादा दराने खरेदी करून जनावरांना जगवण्याचं आव्हान निर्माण झालंय। त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी कवडीमोल किमतीने जनावरांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे चारा छावण्या सुरू होणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। महापालिका कायद्यानुसार चालते, या कायद्याचं पालन न करता आमराई क्लबने वृक्षांची कत्तल केली असल्याचं दिसून येत आहे। त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणं आवश्यक आहे। त्यासाठी 2 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर संगीता खोत यांनी उपायुक्तांना दिलेत। त्यांनी व स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील यांनी आमराई येथील तोडलेले वृक्ष व जागेची पाहणी केली आहे। आमराईतील वृक्षांची रविवारी कत्तल करण्यात आली आहे। या क्लबचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक व क्लबचे पदाधिकारी आहेत। या वृक्षतोड प्रकरणी नगरसेवक योगेंद्र थोरात, प्रकाश मुळके, काँग्रेसचे अमर निंबाळकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सागर घोडके, विशाल हिप्परकर, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, शिवसेनाचे मयूर घोडके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महापौर संगीता खोत यांची भेट घेऊन पंचनामा करण्याची मागणी केली। त्यानुसार महापौर संगीता खोत यांनी आज वृक्षतोड केलेल्या जागेची पाहणी केली। त्यांच्या समवेत स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील, नगरसेवक योगेंद्र थोरात, नगरसेविका भारती दिगडे, अनारकली कुरणे, उद्यान अधीक्षक शिवप्रसाद कोरे आदी उपस्थित होते। महापौरांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली। झालेला प्रकार चुकीचा आहे। महापालिका कायद्याने चालते, या कायद्याचं पालन का केलं नाही, अधिकाऱ्यांनी कोणाला पाठीशी घातलं असेल तर अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचा इशारा महापौरांनी दिला। महापौर संगीता खोत म्हणाल्या, महापालिका क्षेत्रातील कोणत्याही वृक्षाची तोड करणं अथवा फांद्या तोडण्यासाठी महापालिकेची परवानगी घ्यावी लागते। त्यासाठी वृक्ष संवर्धन समिती गठीत केली आहे। मात्र या समितीची बैठक झाली नसताना झाडं तोडण्याचा प्रकार उघडकीस आलाय। गेल्या 50 वर्षापासून असलेली ही जुनी झाडं तोडली गेली आहेत। वास्तविक एखादा धोकादायक वृक्ष फांद्यांमुळे सामान्य माणसाच्या घराला धोका झाला तरी त्याचा 4-4 महिने निर्णय होत नाही। या झाडांचा पाला आमराई क्लबच्या टेनिस कोर्टवर पडतो, यासाठी फांद्या तोडण्याबाबत 25 जानेवारीला ऑफिसर्स क्लबच्या सचिवांच्या नावे महापालिकेकडे अर्ज आला। त्याआधारे 27 तारखेला झाडं तोडली जातात। हा प्रकार गंभीर आहे। महापालिका प्रशासनामार्फत आवश्यक फांद्या तोडण्याची सूचना केली होती। मात्र महानगरपालिकेच्या बागा विभागाच्या वतीनं हे काम करण्यात येणार होतं। मग आमराईत जेसीबी कटर आलं कसं? कोणाच्या आदेशानं ते आलं? आमराईत घुसून खासगी यंत्रणेमार्फत वृक्षांची कत्तल करण्यास कोण परवानगी दिली? या सर्वांची चौकशी होणं आवश्यक आहे। गावातल्या महिलांना शहरात जाऊन कृषी प्रदर्शन पाहता यावं, गावातील लोकांना आपल्याच गावात कोण काय पिकवतो याची माहिती व्हावी, यासाठी गावातच कृषी प्रदर्शन भरवावं असं वाटलं। 4 वर्षांपासून सुरू आहे सावर्डे गावात महिलांसाठीचं राज्यातील पहिलं कृषी प्रदर्शन आणि या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं शशिकला पाटील या महिलेनंच। कारण
गरीब परिस्थितीतून तिनं केंद्रीय डीवायएसपी म्हणून आपल्या पोराला घडवलं होतं. राजकारण सोडून गाव एक आल्यास काय घडू शकतं याचा व स्त्री सन्मानाचा आदर्श सावर्डेनं राज्यासमोर ठेवलाय. 2 दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला हजारो लोकांनी भेट दिली. प्रदर्शनामध्ये गावातील द्राक्ष, गहू, हरभरा, मुळा, पपई, शेवगा ते शेऱ्या, देशी गाई, म्हैस, कुत्री, कोंबड्या यांचं प्रदर्शन ठेवण्यात आलं होतं. मत्स्यपालन, ट्रॅक्टर, विविध औषध कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या. जुन्या ग्रामीण भागाची दैनंदिन गावची प्रतिकृती करून गावामध्ये कुठं काय आहे, पाणी फाउंडेशनचा देखावा, गावातील उद्योजक व अधिकारी कोण कुठं आहेत, काय करतात याची माहिती देणारं प्रदर्शन, पाककला स्पर्धा, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. राजाराम माने यांच्या नेतृत्वाखाली प्रियदर्शन कांबळे, विक्रमसिंह पाटील, सुभाष जवळेकर, सुभाष पाटील, प्रशांत शिंदे यांसह गावातील प्रमुख मंडळींनी यात पुढाकार घेतला होता. प्रदर्शनात कुठेही गडबड, गोंधळ व ढिसाळ नियोजन दिसलं नाही. राजकारण विरहित सळसळत्या तरुणाईचा यातला सहभाग मोलाचा होता. आजूबाजूच्या गावातील हजारो लोकांनी या प्रदर्शनास भेट दिली व कौतुकही केलं. राजकारणानं आज अनेक गावांचं वाटोळं झालं. कारभारी दमानं गाव जळाली. राजकारणानं अशी गावाची सध्या अवस्था आहे. मात्र महिलांसाठी गावानं ठरवलं तर काय होऊ शकतं याचा व स्त्री सन्मानाचा सावर्डेनं राज्याला आदर्श घालून दिला. तसेच सावर्डेला कुस्तीचा मोठा वारसा आहे. तसंच देशाची सेवा बजावणाऱ्या व बजावलेल्या अनेक कर्तबगार सैनिकांचा व पिढी घडवणाऱ्या शिक्षकांचाही वारसा आहे. या प्रदर्शनाच्या निमित्तानं गावाने या तिन्ही क्षेत्रातील कर्तृत्ववान मंडळीची माहिती व्हावी यासाठी त्यांच्या फोटोसह माहितीचं प्रदर्शन भरवलं होतं. उपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेला पोलीस शिपाई गोपाळ नवनाथ खटके याने वांडलेसवाडी येथील एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला आहे. सोमवारी दुपारी घटना घडली आहे. या प्रकरणी खटके याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला वांडलेसवाडी परिसरात राहते. तिचे पती एका दारूच्या दुकानात काम करतात. सोमवारी पती दुकानात कामाला गेला होता. महिला घरी एकटीच होती. याची संधी साधून खटके तिच्या घरामध्ये घुसला. तुम्ही घातलेल्या कपड्यांमुळे छान दिसता. तुमचे पती दारू दुकानात कामाला आहेत. तुम्ही त्यांना कसं जमवून घेतलं? तुम्हाला काय अडचण असेल तर माझ्या घरी या, मी एकटाच राहतो असं म्हणून अश्लील वर्तनही केलं. रात्री पती घरी आल्यानंतर महिलेनं घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पतीच्या मदतीनं रात्री उशिरा विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार खटके याच्या विरुद्ध आज विश्रामबाग पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला अजून अटक केली नसल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. सांगलीतील वारणाली परिसरात असणाऱ्या अष्टविनायक कॉलनीमध्ये आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एका गादी कारखान्यास भीषण आग लागली. या आगीमध्ये गादी कारखान्याचं सुमारे 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. याबाबत अधिक माहिती अशी की वारणाली परिसरातील अष्टविनायक कॉलनीमधील गल्ली नंबर 6 मध्ये इम्रान सलीफ नदाफ यांचा गादी बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यामध्ये आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटनं आग लागली. बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं. या आगीमध्ये कारखान्यातील कापूस, तयार गाद्या आणि मटेरियल असं साहित्य जळून खाक झाला आहे. यामध्ये अंदाजे 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. स्थानिक रहिवाशांनी आगीची कल्पना अग्निशमन विभागाला दिल्यानंतर अग्निशमन विभागाच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. आगीमध्ये कोणतीही सुदैवानं जीवितहानी झालेली नाही. मात्र घरातील आणि गादी बनवण्याच्या कारखान्याचं मोठं नुकसान झालंय. मोठी लोकसंख्या असलेल्या या कॉलनीमध्ये हा कारखाना असल्यानं नागरिकांनी हा कारखाना स्थलांतरित करण्याची मागणीही केलेली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 55व्या वार्षिक राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेस मिरजेतील जिल्हा क्रीडा संकुलात अतिशय उत्साहात व सांस्कृतिक कार्यक्रमानं सुरुवात झाली. या स्पर्धेचं उद्घाटन भारतश्री शरीरसौष्ठव रवींद्र आरते यांच्या हस्ते झाले. यावेळी कर्मचारी अधिकारी मुंबईचे माधव काळे, मुख्य कामगार अधिकारी प्रतापराव पवार, उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती मुंबई राहुल तोरो, मुख्य कल्याण अधिकारी सतीश उज्जैनकर उपस्थित होते. या स्पर्धा 29 ते 31 जानेवारी या कालावधीत पार पडणार आहेत. या कार्यक्रमामध्ये परिवहन राज्यमंत्री दिवाकर रावते यांची अनुपस्थिती जाणवत होती. राज्यातील 35 जिल्ह्यातून 816 खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामध्ये 147 महिला खेळाडूंचा सहभाग आहे. उद्घाटनाप्रसंगी सर्वच खेळाडूंनी ध्वजवंदन करून मान्यवरांना सलामी दिली. उद्घाटन प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. क्रीडा स्पर्धेमध्ये 16 प्रकारचे वैयक्तिक व सांघिक खेळ होणार आहेत. यावर्षी प्रथमच महिला कबड्डी स्पर्धा होणार आहेत. राज्यातून आलेल्या खेळाडूंसाठी क्रीडा संकुलाच्या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय, रुग्णवाहिका व फिरत्या शौचालयाची सोय करण्यात आली आहे. सांगली व मिरज येथील बसस्थानकावरून खेळाडूंसाठी ने आणण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच पुरुष खेळाडूंसाठी माळी मंगल कार्यालय व कल्पतरू मंगल कार्यालय येथे राहण्याची सोय केलेली आहे. तर महिला खेळाडूंसाठी जिल्हा क्रीडा संकुल येथे राहण्याची सोय केली आहे. उद्घाटन समारंभास सांगली विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर, कामगार अधिकारी वृषाली डांगरे, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी संयुक्ता महाडिक, यंत्र अभियंता बबन भातमारे, विभागीय
वाहतूक अधिकारी दिनकर कदम, लेखाधिकारी मानिनी तेलवेकर, विभागीय वाहतूक अधीक्षक आलम देसाई, विभागीय भांडार अधिकारी संजय बंगडे, विभागीय अभियंता शीतल शिंदे आदी उपस्थित होते. निशिकांतदादा भोसले पाटील सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत यजमान निशिकांतदादा स्पोर्ट्स फाउंडेशनसह महाराष्ट्र क्रीडा मंडळ, तडाखा तालीम मंडळ कोल्हापूर, साऊथ वेस्टर्न रेल्वे हुबळी या संघांनी प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीतील 3 सामने निर्धारित वेळेत बरोबरीत सुटल्यानं टायब्रेकरनं निकाल लागला. सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात साऊथ वेस्टर्न रेल्वे हुबळी संघानं मुंबई पोर्ट ट्रस्ट संघावर 4-2 गोलनं विजय मिळवला. हा सामना 1-1 बरोबरीत सुटल्यानं टायब्रेकरवर 4-2 गोलने हुबळीने विजय संपादन केला. हुबळीचा मोहिते सामनावीर ठरला. दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोल्हापूरने कोल्हापूर पोलीस संघावर 4-3 गोलनं विजय मिळवला. दोन्ही संघांमध्ये 1-1 गोलनं सामना बरोबरीत सुटला. टायब्रेकरवर महाराष्ट्र क्रीडा मंडळाने कोल्हापूर पोलीस संघावर विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात सातारा डिस्ट्रिक्ट असोसिएशन व तडाखा तालीम मंडळ कोल्हापूर संघादरम्यान झालेला सामना 1-1 गोलनं बरोबरीत सुटला. टायब्रेकरवर कोल्हापूर संघाने फलटणवर 4-2 गोलनं मात केली. चौथ्या सामन्यात यजमान निशिकांतदादा स्पोर्ट्स फाउंडेशन संघानं प्रकाश समकार अकॅडमी पुणे संघावर 4-1 गोलनं दणदणीत विजय मिळवला. यजमान संघाकडून अक्षय जाधव, सागर ढेरे, मल्हारी चव्हाण, दिग्विजय कळसे यांनी गोल नोंदवले. बनावट स्वाक्षरीद्वारे दस्त तयार करून हरिपूर रस्त्यावरील एका गुंठ्याचा प्लॉट बळकावून फसवणूक केल्याप्रकरणी रवींद्र विजय कुदळे व सुनीता पांडुरंग आवटे या दोघांना शहर पोलिसांनी 5 दिवसांपूर्वी अटक केली. दोघांची आज न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली. सुधाकर नरसप्पा कोळी यानं फिर्याद दिली होती. पोलिसांनी माहिती दिली की फिर्यादी कोळी नोकरी करतात. सन 2003 मध्ये काळीवाट येथे त्यांनी 1 गुंठ्याचा प्लॉट विकत घेतला. तेथे सन 2012 पर्यंत शेड मारून ते राहत होते. दरम्यानच्या काळात ते कुटुंबासह कुपवाडला राहण्यास गेले. सन 2016 मध्ये रवींद्र कुदळे यांनी कोळी याच्या प्लॉटमधील शेड काढले, बांधकामही पाडले. बोगस सहीने दस्त करून प्लॉट सुनीता आवटे यांना 5 लाखांना विकला. याची माहिती मिळताच कोळी यांनी महापालिकेतून सर्व माहिती मिळवली. त्यानंतर बोगस सही करून प्लॉट बळकावल्याचं निदर्शनास आलं. कुदळे आवटेंसह दोघांवर गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. 5 दिवसांपूर्वी त्यांना अटक केली होती. आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.